40 आर काढून द्या मला. 40 आर काढून द्या मला. मला 40 आर काढून द्या. मला 40 आर काढून द्या ना. तुम्ही शाळेचे तुमची सिद्ध करा ना. शाळेचा रेकॉर्ड सिद्ध करा. शाळेचा रेकॉर्ड सिद्ध करा मॅडम. तुम्ही शाळेची तुष्मा काय सांगते तुमची? शाळेची तुष्मा काय सांगते मला हे उत्तर द्या पहिले. भूसंपादन माझ्या बापाचं आहे ना. लोकशाही ना. लोकशाही नाही ना. लोकशाही बोलायला लागा. तुम्ही सोडा गेट काढा हे करा. लोकशाही आहे ना. लोकशाही आहे. लोकशाही ना सर. लोकशाही आहे. आदेशित कॉपी आहे का? मला आदेशित केलं नाही मॅडम कोणी. तुझा जे काही विषय की नाही शाळेचे डॉक्युमेंट दाखवा हे दाखवा तो विषय वेगळा. शाळेला रस्ता नाही ते मान्य आहे पण ती समोरची सगळी जागा आहे ती संपादित जागा. त्याच्यामुळे तू जर ते गेट टाकलेला जे आहे ते तुम्ही आम्ही काढणारच ते. आणि तू काय करायचं ज्या दिवशी सुद्धा सिद्ध होईल ना तिथं तुझी जागा आहे म्हणून त्या दिवशी गेट टाकायचं. तोपर्यंत आम्ही तिथून विद्यार्थ्यांची येणं जाणं होणार. आणि तू रितसर अडवणूक करत असेल तर आम्ही पोलीस गुन्हे दाखल करू. माझा गेट 240 मध्ये मला मोजून द्या. गटाचा नकाशा तुम्ही मोजायचं. मी नाही मोजू शकत. मी मोजू शकत तुमचा विषय येतो. आमचा नाही मोजत तर आम्ही जाऊ देणार विद्यार्थ्यांना. कसं जाणार? कॉपी पाहिजे मला. आम्हाला त्रास होतो. चला जातो पोलीस स्टेशन. चला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही अभिषेक केले तुम्हाला. कोणी पण इथून सगळं क्षेत्र संपादित आहे. तिथून कुठून विद्यार्थी पूर्वी पण जात होते तिथून विद्यार्थ्यांची गेले पाहिजेत. आणि जे अडवणूक करताय रितसर गुन्हे दाखल करा त्यांच्यावरती पोलीस गुन्हे. तुम्ही ते बघितलेलं विद्यार्थ्यांना सगळ्यांना. हा चला लगेच घ्या. काय टाइमपास चालू 3 महिने झाले शाळा तुमच्याकडे भरते. म्हणजे आम्हाला काय तुम्ही बघा आम्हाला त्रास आहे तिथं. आम्हाला त्रास आहे शाळेचा माहिती आहे का? त्रास आहे आम्हाला. आमच्या घरामध्ये शाळा असते का ती? कसं काय झाले बघून मग आम्हाला कुठे बी टाकू शकतो तुम्ही. आम्ही कुठं बी यायला तयार आहेत. हां आज कुठं काय आम्हाला काय समाधान जायचं कुठून? हां गाडी पुढे हे असतं का नियम येऊ? चला यायला तयार आम्ही कुठे इथं खायचं तर तिथं खाता येईल. काय आम्हाला हरेक माणूस येतं आमच्या घरात येतं. केले सर केले. मला गिवर पुढे Thank you.
आता लय दिवस दोन असं जाम झाला हां करा घराने रस्ते होय कोणत्या नियमाने काढला हे आम्ही जाऊन पहिला त्रास होता लेकर कसं रस्त्याला आपला वागत होते आणि ह्याच्यात परत कोर्ट कचेरीचे विषय येत नाही का मग त्याच्यामध्ये पुढची वादळ कळते आणि सगळंच हे होते करून घेते त्यांना करावं लागते दांड जे होता ना मग बरं का दांड जे होता ना दांड इथं नव्हता का पहिला सगळे गोष्टी सांगते आपली हे जे आहे ना हे कोपरा तुम्हाला हे सगळा दांड आहे आता मी इथंच आहे ना दांड इथून जाऊ द्या आपलं काही म्हणणं नाही पण जी हे कोपरा आहे का आता तुम्ही आले का त्या कोपऱ्यातून ते कोपरा सगळं दांड होता आम्हाला शेतात जायला मॅडम एक रस्ता घेऊ संपादित नाही यांचा नाही तो रस्ता एक आणि तिसरा नंबर 3 नंबर 1 तीन रस्ते आणि हे ग्रामसेवक साहेब हे पंचायतीवर आल्यामुळे हे तिन्ही रस्ते आपल्याला ताब्यात द्यावे लागते हे मौशी हे सगळं प्रशासन झालं तुमचं पण मी इथला नागरिक हे सगळं साहित्य काढायचं तुमचे साहित्य कुठं तुमचंच आहे का तुमचंच आहे का हे काढा म्हणतात मॅडम हे हा हा हे कामं करायचं तुमचं सगळं आणि विद्यार्थ्यांची इथून जायला लागले तुम्ही नाही ते समोरचे नाही
कुणीच नाही आता आम्ही जाऊन देऊ आता काय करा मग आता पुढचं आता द्यायचं विद्यार्थ्यांना काय रे बा, काय करायचं ते का? त्याला काय काही विषय नाही तुम्हाला खूप सांगायचा तुम्ही सगळं क्लिअर करून टाका आणि त्याच्यामध्ये ना ना तुम्ही पण येऊ शकता पुन्हा बरं लाव ना माय. या म्हणा इकडे. जो म्हणे इथून रस्ता नाही तर कागद आम्हाला शेत दिली तुम्ही तहसीलदार साहेब सांगतो तुमची रिस्क घेऊन येत आपण ट्रिप उचलून यायला की हे करतो ते करतो ते करतो आणि हे कसं आहे इथे हे 3 रस्ते हे 3 जर ओपन केले तर न्याय झाल्यावर होईल. आमच्यासाठी सगळे सेम आम्हाला फक्त विद्यार्थ्यांचे त्यांची जी जागा ती निश्चित करा म्हणून त्यांना बाकीचं बाकी करून टाका सगळ्यांसाठी इकडे निवृत्ती यांच्याकडून कुठले विरोध करतात सगळ्यांना इकडे विरोध करत विद्यार्थ्यांना सगळ्यांवर काय कारवाई करणार एक इथलचं इथं आहे, एक हे आपल्या सिरकेसर भाऊचा तिथं एक आहे आणि ही एक मायनर आहे. आता समजा काय झालं तर काय मत आले तुम्ही तिथून टर्न मारायला लागला तिथून टर्न मारायला ना तर शेव बांध इथपर्यंत आला. ही जागा हिने दिली लोक काय स्पष्ट मत जागा हिने दिली आणि हिने ही का अतिक्रम केलं आता आमचं इथं कसं हे वागायचं? आलेलं आहे, हे असं लोकांचं मत येतं आणि आता ते त्यांना घ्यायला बोलून आता इथे मूळ मार्ग आणि जर ह्या लोकांना काही ऑब्जेक्शन असेल तर त्यांनी त्यांच्याकडून जागा खरेदी केली नाही पाहिजे. तर जे म्हणतात आम्ही जागा खरेदी केली तर त्यांनी समजून त्यांचा विषय झाला. हे दांड होता निघून ही काय झालं की दांड सरळ होता हे घर पूर्ण अलीकडे आले थोडे अलीकडे आले. अलीकडे ती सरळ अशी नंबर बांधा होता नंबर बांधाने असे लोक जात होते व्हिडिओ मॅडम हे 15-20 फूट एक अलीकडे आलं हा हे बघा ते मागची हे वस्तीवाले लोक हे 238 आहे. 238 हा 246 हे एक माझं घर हे 238 साली नाही आहे. हा हे का 238 साली आहेत नाही घरावर आहेत हे का समोर घरावर आहेत तिथे शेळटी आहेत पुन्हा कुठं जाऊ शेळटी नाही, दांड इथं नव्हता. दांड इथं नव्हतं दांड मी नंतर बांधली मूल देणार जे म्हणतात आम्ही त्यांच्याकडे काय आहेत का पुरावे सगळ्यांकडे कोण आहेत कोण आहे घर कोणाचं आता आमदार आपल्याला घर आहे लक्ष्मीदास आहे ते असं आहे आज इथला 3 रस्ते इथं झाले आता एक आणि हे 3 रस्ते ओपन करायचे मॅडमनी केलेत आता फक्त त्यांना काढून घ्यायचे काढून काय ऐकून घ्या 3 रस्ते हे ओपन करायचे आणि ओपन रस्ते झाले शाळा तिकडून विद्यार्थी इकडची आणणार मास्तर इकडून आणणार तिन्ही जागेवर आणणार एका जागेवर नाही जसे विद्यार्थी इकडचे असले इथे ऐकून घ्या. आणि उद्या इलाज काय म्हणलं बा? समजा इलाजचं काय म्हणलं हे घर म्हणजे ड्रेन होता ते इलाजने प्रूफ करायचं हे बाबा माझा कागद इलाजचा रस्ता बंद झाला किरकेसरने प्रूफ करायचं जो माझा कागद त्याचा रस्ता बंद झाला विठ्ठलनी प्रूफ करायचं ते माझा कागद त्याचा रस्ता बंद झाला मला हुकूम द्यावा लागेल नाही ह्यांना. जाऊ दे ना आपण काहीच म्हणणं नाही आणि आज आपण पंचायत आलो आज कारवाई झाली का 10 मिनिटं माझ्यावर आपल्यावर मॅडमचे उपकार आहे ऐकून घ्या इलाज भाऊ तर तुम्ही आम्हाला सिद्ध केलं सिद्ध करायचे तिघांनी बी आणि जर तुम्ही सिद्ध करू शकत नसाल तर ही तिघाला जाऊन द्यायचं आणि विद्यार्थ्यांना जाऊ दे तुमच्याकडे कोण येणार आहे इलाज तुमच्याकडे कोण येणार आहे विद्यार्थी जाऊ दे ना विद्यार्थी इलाज भगवान शिंदे विद्यार्थी किरकेसन बाबूराव शिंदे विद्यार्थी आणि विठ्ठल प्रकाश शिंदे विद्यार्थी इथून पुढे बैलगाडी घालणार आहे का तुमच्या? आणि कोणाच्या राहण्यात जाणार आहे अडीलच नाही म्हणून मी पहिल्या बैठकीत तुम्हाला म्हणलो होतो की हे विद्यार्थ्याला आपलं काहीच म्हणणं नाही मॅडम माझं सरळ जाऊ द्या विद्यार्थी आता तुम्ही माझ्या जागेतून सध्या बी जाऊ द्या अगोदरच आल्यात म्हणून सरळ जाऊन देऊ. आता ऐका आता तुम्ही तिघं उदार होऊ नका तुम्ही तिघं उदार होऊ नका आता हे शासनाने जे 3 रस्ते खुले केले किती रस्ते 3 रस्ते खुले केले
आता इथे समजा जिम्मेदार शिक्षक राहील त्यांनी एक दिवस विद्यार्थी इकडून न्यायचे, एक दिवस आणायचे, एक दिवस तिकडून आणायचे, अशी प्रक्रिया चालू. त्याला आपण बोलू. म्हणजे तिन्ही रस्ते मिटलेत. ज्यावेळेस तुमचा वाद प्रतिवाद तुमचा ज्यावेळेस कागद येईल त्यावेळेस तुम्ही आनंदाने ढोलकी लावून रस्ते बंद करा. नाही नाही, एक गोष्ट त्याची अहो समजा तुम्हाला मला समजा कोर्टात जायचं तुझ्या विरोधात, मग मला हुकूम आणला लागेल नाही का? बरोबर आहे का? आपण आलेला रस्ता आपल्याला काही संबंध नाही. कुठून बी लेकर जाऊ दे. माझ्या सध्या जायकातून बी जाऊ दे 46 मध्ये. तरी माझा काही संबंध नाही. आज 2.5 महिने झालं शाळा धडाखाली बंद. माझी बदली ट्रान्सफर झाल्यानंतर मॅडम मी आज बी या मुलांना इथून जाऊन दिले आणि भविष्यात बी माझा शब्द आहे तुम्हाला. मी मुलांना मला आज बी अडवायचे नाही मॅडम. मी रूट तर लावले त्याचं वटवृक्ष झाले ऐका. आणि मुलांना जायला तुमच्या लक्षात आलं माझा आज बी अडचण नाही. नंबर बांधावून कुठंतरी रस्ता असतो ऐका ना. आणि मी काय म्हणतोय मॅडम, मी विनंती केली त्यावेळेस बी फुल नाही फुलाची पाकळी मी ऐका ना शिक्षक या नात्याने त्यावेळेस बी देतो म्हणालो होतो. पण सगळ्यांची अपेक्षा काय मॅडम, मी कुठून पैसे देणार? बाई रडू नका. अरे रडू नका रे. तुम्ही तर सारं वाटोळं केलं बाया बायांनी. हे कशाला वाटोळं होत होतं आता? तुम्ही उगा गप्पी बसा. ती तिकडे रडती, हे इकडे रडती. तीन रस्ते रिकामे झाले सर. तीन रस्ते रिकामे केले मॅडमनी. थांबा जरा. 3 रस्ते मॅडमनी रिकामे केले. तुमचा कोणाशी त्यांच्या कौटुंबिकाशी वाद नाही. शिव रस्ता नंबर बांधत येतोय आणि ते 2 रस्ते भूसंपादन मध्ये येते. आता ऐकून घ्या. आता मी 10 मिनिटं सरपंच नाही नाना म्हणून सांगतो तुम्हाला आणि तुम्ही विसर नाही. लक्षात घ्या, ज्या दिवशी आपल्याला हे रस्ता बंद करायचा त्या दिवशी ह्या प्रशासनाला कागद दाखवायला लागेल ना. हे आमचं कागद हे गोष्टी झालं. आता ह्याच्यावर तुम्ही अडवू नका. त्यांना मी सांगतो काढून घ्या मटेरियल त्यांना मी सांगितलं अडवू नका. आणि हे सगळं हिला काढून घ्या. आणि नंबर बा समजून आपण जाऊन द्यायचं. मॅडम मी तुमच्या शब्दाच्या पुढं कधीही जाणार नाही ऐका ना. आणखी जर तुम्ही मागत असाल मला मी आणखी शाळेला पैसे देतो. माझी तरी दायित्व बघा. मी एक शिक्षक म्हणून मी रोपटा लावले मॅडम ऐका ना. त्याचा वटवृक्ष झालाय आणि आयुष्यामध्ये मॅडम मी तुम्हाला तुमच्या बी गोष्ट सांगतो. मला ते बोलायचं नाही हा विषय. मी आणखी 5 गुंठे देतो. माझी तरी बघा माझ्या भावाला मी 17 गुंठे एक्स्ट्रा दिली मॅडम. माझी सहनशीलता किती असेल जाऊ द्या. ती जमीन आहे इथून 59 तारीखपासून तर तिथपर्यंत 40 डॉक्युमेंट हा रस्ता आहे सर. हा रस्ता आहे आणि हा हे पांधन रस्ता. हा गट आडोची पलीकून बी येतो रस्त्याचे. हा हा पलीकून बी आहे गट. तुम्ही शाळेत जा ना शाळेत. जा ना पलीकडून वाटेल जा. तिकडून जा पलीकडून जा ना.